तर मित्रांनो, आज आपण आलेलो फिशिंगला ना. तर पाणी थोडं विचित्र आहे. आपल्या खाडीमध्ये आता थोडं ड्रेजिंग झाले, त्याच्यामुळे त्याच्यानंतर थोडं आहे ना पाण्याचा थोडा चाल आणि काय म्हणतात ते रंगढंग बदललेला आहे. भरतीला थोडं गडू येतं आहे आणि ओटीला थोडं चांगलं येतं आहे. तर आज आपल्याला त्या पाण्यात पण एक मस्तपैकी कॅच झालेला आहे, एकदम भन्नाट कॅच झालेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा ग्रुपवर आपल्याला कॅच झाला आहे स्क्विडची वर एकदम भारी साईजचं स्क्विडची आहे. आणि आपला 10 सेंटीमीटर कलेटेल स्क्विडची आहे. हा माझा पाय आहे. हा ह्याचा टेलपासून आहे ना, मी पाय पुढे ठेवतोय. तर साईज तुम्ही विचार करू शकता. मला 9 नंबर शूज लागतो. त्या हिशोबाने विचार करा काय मस्त साईजचा ग्रुपर लागलाय. मित्रांनो, हा पहिला आपल्याला गोबरा भेटलेला आणि ही तांबोशी भेटले सेम रबरवर. हे बघा, फडफडते एकदम ताजी तणतणीत. साईज बघा, कडक आहे ना एकदम. तर सेम रबरवर आपल्याला ही तांबोशी भेटले. बघा, छोटे लूर पण खूप चांगले काम करतात. कसं आहे ना मित्रांनो, आपण काय म्हणतो की मोठा लूर मोठा मासा असं नसतं. जे आपल्या पाण्यामध्ये जो मासा असेल, जसं बेटफिश असतं त्याप्रमाणे आपल्याला लूर यूज करायचा आहे, त्याप्रमाणे आपल्याला कॅचेस होणार. आता जर आपल्या पाण्यामध्ये छोटा बेटफिश आहे तर छोटा लूर यूज करा, तुम्हाला कॅचेस 100% होणार. मोठे पण कॅचेस होणार, छोटे पण कॅचेस होणार. जे पण मासे आहेत पाण्यामध्ये सगळे बाईट करणार. तर त्या हिशोबाने तुम्ही पण फिशिंग करा आणि एन्जॉय युअर फिशिंग. गुड लक आणि भेटू आपण आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग भेटू.